तर मित्रांनो हाय हॅलो नमस्कार. ॲक्च्युली माझी इच्छा पूर्ण होऊ राहिली. ॲक्च्युली बाहेर आता काय करणार आहे तिथे काय करणार आहे चुलीवरचं चिकन बनवणार आहे मी म्हणलो होतो त्याप्रमाणे. आणि आता आम्ही या ठिकाणी चूल पेटवणार आहे. कोणत्या ठिकाणी? या ठिकाणी ह्या ठिकाणी शिले कसं काय फील होतं मग? लय भारी. हां अजून स्वयंपाकाला बसलेलं नाही. मी म्हटलं होतं तुला मला सांगता नाही येत. माझ्या नादी नका लागून मी कॅन्सल करेन. मी म्हटलं होतं तुला चुलीवरचं चिकन म्हणले करायला होते लावणार मला तेच म्हणून राहिलं. माझ्या नादी नका लागून मी कॅन्सल करेन. चिकन खायचं आहे ना चुलीवरचं खायचं आहे ना मग शांत तुम्ही. तर या ठिकाणी आपण चूल मारणार आहे. चिकन चिकन मटन तर मित्रांनो आपण आलेलो आहे लाकडं घ्यायला. लाकडं घेता ना व्हिडिओ काढी हां मग सगळं काढ ना. तर गॅस आज नाही भेटलेला आहे तर 2 दिवसात ॲडजस्ट करावं लागेल. त्यासाठी आपण ही लाकडं घेणार आहे आणि आज 100% चुलीवरचं मटण खायला भेटणार. हां बरं एकच दिवस आणि आज चुलीवरचं मटण खायला भेटणारच आहे. हा मग इसलिए आज चुलीवरचं मटणच आहे ना का दुसरं काही करणार आहे. मग कसं काय फील होतं तिथले? चुलीवर स्वयंपाक करायला भारी ऑर्डर आहे ना. तर फायनली आपल्या इतके लाकडं जमा झालेले सगळे वाळलेले घेतलेले पटकन पेट लागावं म्हणून जा लागावं म्हणून. तिथे भारी दिसते. एक सेल्फी काढून आपण असं लाकडं किती किलो घेणार? तर आपण 40 रुपयाचे लाकडं घेतलेले आणि तुला मग हेल्प करू का टाकाय? थांबा 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 हातात घुसन माझ्या हातात घुसले. तर या आमचे संजू पाटील आता टाकू राहिले लाकडं. माझा व्हिडिओ काढते ना आता बघा तुमचा व्हिडिओ. ही त्यांची पोरगी ते बघा कसे लाकडं भरू राहिले. काय वेळ आली त्यांच्यावर. असंच असंच भरा भरा पटापटा भरा. आता काय तुला गोणी आणायची काय वेगळी? तर मित्रांनो फायनली आपले लाकडं गोळा करून झालेले. तर चला आपण निघालो घरी. हा आणि आता घरी जाऊन हे चूल पेटवणार आहेत आणि हे स्वयंपाक करणार आहेत. तर मित्रांनो आपण फायनली चिकन आणलेलं आहे आणि शितली आम्हाला एक काम सांगू राहिली. आणि संध्या काय करू राहिलो तू? मी काय नाही खायला चाललो. मी काय झालं? आपला गॅस संपला म्हणून गॅस संपलेला मी ऑलरेडी सांगितले. आणि चुलीवरचं चिकन बनवणार आहे. आणि संत्याला सांगितलेले कांदे कापायचे आणि लसूण शिलायचं. आणि मला पण काहीतरी काम करावं लागणार आहे. तुम्हाला पीठ मळायचंय. हा पीठ मळायचंय पीठ. बरं घरी जशी मजा घेताना आता तुमची मजा मी करणार. स्वयंपाक करा. चिकन खायचं असेल तर पीठ मळायचं. तुम्हाला ब्लॅकमेल करू राहिली का? ब्लॅकमेल करू राहिले करू भांडणं होते मला पण नाही ऑनलाईन करायचं. चालू आहे भांडणं होते. राहू दे राहू दे राहू दे काय फरक नाही पडत. तर मित्रांनो तर हे आता मळणार आहेत पोळ्याला पीठ. मला इतक्या काही चिडवीत होते. आता माझ्या बोटात शिरावत घुसलेली आहे. त्याच्यामुळे आता पीठ तुम्हाला मळायचं आहे. तर आता ते पीठ मळणार आहेत. आता मी बाहेर चाललेली आहे आणि बाहेर मी आता चूल पेटवणार आहे. तर मी चूल पेटवली का मग आमचे संजू पाटील लगेच आहे ना कसे लगेच पीठ मळायला बसतं तिथं बघा. तर मित्रांनो आजच्या दिवस मी पीठ मळणार आहे. कारण आजच्या दिवस मळणार आहे कारण लाकड घ्या काय लाकडच लाकडू 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 लाकडं घेताना तिथे हातात घुसलेली आणि थोडस लाकडू घेताना काय घेताना लाकडू. आणि तू मध्ये बोलू नका मी विसरतो बोलायचं. बोलायला माणसाला आलं तर पाहिजे बोलायला. तर आपण बाहेर चूल पेटणार आहे आणि ती जागा मी दाखवलेलीच आहे. तर त्या अजून चूल म्हणलेली हा ही लाकडं आपले घरामध्ये ठेवते. हे आपले
लाकडं घेऊन चाललेलं आहे मी बाहेर. तर आपली फायनली गॅस मांडून झालेला आहे. गॅस नाही चूल मांडून झालेली आहे आणि सांत्या बसलेला आहे इथं. लसूण निषेध संध्या आहे बघ, संध्या आहे बघ. हाय इकडं बघ, इकडं. ओके शिदले सांग मला काय काम करायचं आहे, काय करायचं आहे. बर पाणी द्यावं मला. इथं पाणी ठेवलेलं आहे मी. ठेवा तिथं खाली ठेवा. मी आहे ना ते बाहेर नाही, पहिली चूल पेटवते, चिकन ठेवते. वा द्यायला करायला हे वाटत आहे, कंटाळा येतो, पण करायला लागल्यावर काय नाही वाटत. नाही संत पाणी आणि तांब्यावर. चांगला आहे पण तर मित्रांनो फायनली आपला अगं खुशी याच्यात उडान सगळं बंद होऊ राहिलं आणि ते धोर होत आहे ना. चिकनचा बेत चालू आहे आणि शेतली चिडलेली तिला राग पण येऊ राहिलेला आहे. गरम हो राहिले. तुमचं काय चाललंय? तिला राग पण येऊ राहिलेला आहे आणि संत्या वात होय पाणी काय काय वात होय ग तो आता हाताखालीच येतो. संत्या त्याला चिकिटली आण. संत्या त्याला चिकिटली घेऊन ये. त्याला दमू घ्या. काय चाललंय? मटन हा का फुक बळच आहे तो फुकिता. जाळ चालू आहे ना का फुकट फुकू. भारी वाटतं दूर चाललं का डोळे फुकणार आहेत का काय आता? आडले माय मारा उपाशी. महिनाभर करावं लागलं मग उपाशी करून मारतोय. मी आताच तुम्हाला खायचे की नाही ते सांग, मी जाईन घरात उठून. तर मित्रांनो चिडले खूप चिडलेले आणि राग पण येऊ राहिलेला आहे, पण ते राग पण येत नाही राग. मला दाखवतो मी. दाखवू का सांगा मला फक्त. बरं जा शांत बसा. एवढे लाकडं नका ना कुंभ सगळा धूर हो राहिला आम्हाला. सगळ्यांची सिच्युएशन आहे अशी, माझीच नाही आहे. एकदा इकडे बघ ना. एक बस बरं का तुम्ही माझा व्हिडिओ काढू नका शिस्तीत सांगा ते. गॅसचं अवघड नाही भाऊ, लय डेंजर होणार आहे. अजून तर काहीच नाही. दारूच कंपनी बंद नसेल होत. जेवण नाही करायचं. कामाला जायचं ना. याला माझ्या पुढून उठत का जळतं लाकूड फेकून आणि नाही सांगताल मी. कोथिंबीर राहिली ना सांगते. तर मित्रांनो आणली होती ना? फायनली आपल्या चिकनला तरी आलेली आणू का? आणि संते गेलेलं पत इकडे तरी काय आणायला, तुम्ही? ते तरी आणायला म्हणतो ते कोथिंबीर आणायला. आणि शिकलीने उचललेलं आहे भांडं, टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या बागवल्यामध्ये. चिकन बघू नका, खूप वाटत राहिला, भारी राहिले. एकच नंबर वाटतं चुलीवरचं चिकन.
आपण माझी इच्छा पूर्ण झाली अशी काही म्हणून डोकं नका लावू आता. दोघं राहू म्हणलं माझी इच्छा पूर्ण झाली तो म्हणले त्याला लागू राहिले घोडे कारण तुम्ही इकडं करता का? महाडला अर्जंट नाही केस सगळा राग निघू राहिला सांत्यावर आणि शिकेला मला बोलायची हिंमत होणार नाही हा मी घाबरते तुम्हाला. कारण मी सकाळी पण लय कष्ट केलेले गावाकडे जाऊन टाकी आणलेली उपकार नाही केले, मोकळीच आणली. आणि दिला धाराव. फायनली आपल्या चिकनला आलेली तरी आणि याच्यात टाकायचं मीठ आणि टाकल्यानंतर गेलं रे मीठ टाकल्यानंतर मग तिला खायला येणार आहे. बघा भाजी. आता जर मोबाईल इकडून तिकडे गेला ना मग मी सांगा ना फेकून आणीन तुम्हाला. या आता शिरलेला डोक्यात तर शिरलेलं आहे डायरेक्ट त्याच्या ह्याच्यातून मग त्यालाच पोळाली मी म्हणून तर राहिले तुमच्याकडे. घर खुशू म्हणजे खात बसतं. कसं काय येतोय भाजीचा वास येतो का नाही तुम्हाला? वास चाललाय. तर फायनली आपलं चिकन तयार झालेलं आहे आणि आपण जाणार आहे खायला. हा कोण नाही भात का नुसतंच पिता काय परत अजून भात पण करायचं आहे. काय करता मग गॅस नाही भेटल्यावर? मसाला आहे त्याच्यात खुशू ते खाऊन घे तुला ते दिलेलं ना ते खाऊन घे. संत्याला विचारा डोबल्याला का वानकडे संत्याच्या डोक्यात कधी खाईन असं झालं असं ना. त्याला तसं नाही झालं त्याला असं झालेलं आहे मला कोणता तरी शब्द मी जर बोललो तर मला 100% घोडे खावा लागणार आहे म्हणून ते शांत बसलेलं आहे. त्याच्यामध्ये विचार करू राहिला नेमकं ताईला बोलावं काय. शितले जा फुकून देऊ काय शितले चल फुकून देऊ काय शिताऊ मलाच फुका. चूल काय संत्या भाजी तेच घे कशी आहे रे. एक नंबर वा वा कुत्र्यावानी जिव्हाळा चाटायला. एक नंबर भाजी झाली टेस्ट. काय गप तसं नाही बोलायचं. बरं आता तुमचं सगळं झालं असं चिकन. तर मित्रांनो फायनली आपलं चिकन तयार झालेलं आहे भामटं आणि बघा ना नुसतं कसं बघू राहिलं का बा. आणि सत्ता पिसायलेला आहे. संत्याला असं वाटलंय कधी चिकन खाणार. ते आटू द्यायचंय अजून त्यातलं अर्ध. पीठ लाटणं पोळपट तवा याच्यात भात टाकायचा आहे थोडासा. काय म्हणणं आहे कुछ ते. मम्मीला मी ताण लावलेला आहे. मम्मी त्याच्यामुळं काय माझ्या संग बोला. तर फायनली आपलं चिकनची भाजी बनलेली आहे आणि चिकनला भाजीला तरी पण छान आलेली. टेस्ट करून घ्यावं लागणार कशी लागते. आता मी कसं कधी खाली चपात्या केल्या नाही इतक्या वर्षात करू राहिले रे. माहिती तुझी नव्हती मम्मा. पहिला जमलं यार मला करीन मी उद्या. तर मित्रांनो फायनली आपला चुलीवरचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. चुलीवरचं मटण तिने आज बनवलेलं आहे आणि त्यात धूर पण केलेला आहे आणि तिला राग पण येऊन राहिलेला आहे. आता चुलीवरचं मटण आपण खाणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू असं कर. थँक्यू.